नमस्कार, मी मनीषा. आज पुन्हा एकदा भेटूया मामे भावाच्या घरी आणि भरपूर सारी मस्ती आणि मामीच्या हातचं सुग्रात जेवण. खरंच आमच्या मामीच्या हातचं जेवण म्हणजे जिभेवर रेंगाळणारी एक अप्रतिम चव. तर आज आलोय आम्ही अमोलकडे आणि मस्त मामीने असे छान गेल्यावर आम्हाला स्टार्टर केले होते आणि तेही वेगवेगळ्या पद्धतीचे. बाहेरचं पावसाळी वातावरण आणि घरामध्ये केलेलं गरमागरम स्नॅक्स याची खायची मजाच वेगळी होती. आणि त्यात आम्ही सगळे एकत्र, त्यामुळे धमालही खूप सारी चालू होती. मग काय, सगळ्यांनीच ताव मारला. इकडे मुलांची मस्ती चालू होती. हे आमच्या छोट्यांचं घर आहे आणि कोण कोण बसले, बापरे, याच्यात तर खूपच जण आहे. विशू हाय, अनु हाय. हाय पिल्लू, हाय. घे 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 हे घे घे घे. गाऊन आहे ना, पारासर डोकं दुखायला लागलं. काकांचं काय चाललंय काय समजत नाही मला. कुछ तो कर रहे हो, इधर उधर जा रहे. बच्चे लोगों का रूम भी देख के आए हो. इट्स ओके बोल. इट्स ओके बोल. इट्स ओके बोल. माझ्या आता दुसऱ्या डोळ्यात झालं. इट्स ओके. बोलते आता हा डोळ्याला. थोडीशी एक दुसऱ्यांबरोबर नोकझोक झाली, झगडा झाला, सॉरी पण झाली, बात खतम आणि परत एकत्र खेळणं सुरू झालं. यालाच तर लहान मुलं म्हणतात. इकडे आमच्या गप्पा चालू होत्या, तिकडे मुलांचं खेळणं चालू होतं आणि किचनमध्ये तर वेगळीच गडबड चालू होती. इकडे मामी चपात्या करत होत्या आणि बहिणींचं कोशिंबीर करायचं चालू होतं. त्यामुळे सगळे असे बिझी होते. पण खरंच मामीच्या हातचं जेवण म्हणजे किती तारीफ करू मला समजत नाही. पहिल्यापासूनच अगदी आम्ही मन भरून मामींचं जेवण जेवलो आहे आणि आम्हाला ती सगळ्यांना खूप आवडतं. खूप म्हणजे खूप टेस्टी असतं आणि जेव्हा जेव्हा मामीकडे जातो तेव्हा तेव्हा आम्ही जेवण करून येतो. ते तर फिक्सच झाले आमचं. मामींचा एवढा आग्रह असतो, कोणीही त्यांच्याकडे गेलं तर कधीच जेवल्याशिवाय जात नाही आणि त्यांचा जेवणाचा आस्वाद सगळेच घेतात आणि सगळेच त्यांची भरभरून तारीफ करतात. प्रत्येकाच्या हाताला वेगळी अशी चव असते. ती चव आमच्या मामींच्या हाताला आहे. एक कोशिंबीर कोणी केली आहे? सगळ्यात बेस्ट डिश झाली आहे. असं हसी मजाक करून सगळ्यांचं जेवण चाललं होतं. आधी सगळे पुरुष मंडळी जेवले होते, त्यानंतर सगळ्या लेडीज बसल्या आणि या पद्धतीने सगळ्यांनी गप्पा मारत मारत जेवण केले आणि त्याचा आस्वाद, गप्पांचा आस्वाद, जेवणाचा आस्वाद सगळे मिळून घेत होतो.
साऱ्या गप्पा आणि सगळ्यांचे वेगवेगळे टॉपिक चालू होते. इथे लागला अनुला आमच्या. क्रिशू कोणी मारला अनुला? कोणी मारलं क्रिशू? क्रिशू कोणी मारला अनुला? कोणी मारला अनुला? याने मारला. तू मारलं बाबू? हा आमचं क्रिशू किती खरं बोलतोय बघा. मारलं बोलतोय अनुला. हा ना, सॉरी बोल तिला. सॉरी बोल. चॉली. दोघं पण एकमेकाला सॉरी बोलतायत. हे सासरे आणि जावई यांचा तर खूपच गहन टॉपिक चालू आहे एकदम दोघांचा. आणि तो टॉपिक म्हणजे मी रिटायरमेंट झाल्यावर काय काय करणार. त्यामुळे ते खूपच बिझी होते. एकीकडे रिटायरमेंटच्या गप्पा, एकीकडे आजोबांचं नातवंडांबरोबर खेळणं. खरंच हे सुख खरंच सगळ्यांना नाही मिळत. खरं तर तुम्हाला बऱ्याच जणांना हे अनुभवायला मिळत असेल आणि काहींच्या नशिबात हे भरभरून सुख असतं. आजी आजोबांचं प्रेम हे खरंच नशीबवाल्यांच्याच पदरात पडतं. हे खरं आहे ना, कारण ज्यांच्या घरात आजी आजोबा नाही ना त्यांना हे महत्त्व कळतं. इकडे आजोबा नातीला काहीतरी ट्रिक दाखवत आहेत आणि ते पाहण्यात सगळेच असे गुंग झालेले आहेत एकदम आणि सगळे असं एन्जॉय घेत आहेत. मस्त तिचे हात असे रेड 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 झालेत. त्यानंतर जेवण वगैरे आटोपलं आणि आता आम्ही घरी जायला निघालो. मग श्रुतिकाने सगळ्यांना हळदी कुंकू लावले, जी आपली मराठी लोकांची खासियत असते की कोणतेही पाहुणे आले की जाताना त्यांना हळदी कुंकू लावून त्यांचं दर्शन घेतलं जातं. आणि तेच इथंही चालू होतं. मग थोडेसे फॅमिली फोटो झाले. खरं तर सगळे नव्हतो आम्ही, पण जेवढे पॉसिबल होतं तेवढे जमा झाले होते. आणि मावशीने सगळ्यांसाठी असं छान स्वीट आणलं होतं, मग ते दिलं. भाऊ खरं तर जास्त करून बाहेर असतो, पण तो आला तर 4-5 महिनेच आमच्यात असतो. पण त्यावेळी जेव्हा येतो तेव्हा आम्ही धमाल करतो. आणि इथे सगळे एकमेकावर आपलं प्रेम व्यक्त करतात. खरं तर भावाने नवीन रूम घेतला होता आणि त्यामुळे त्याच्यासाठी बहिणीने सुंदर गिफ्ट आणलं होतं. मी सुद्धा त्याला आधीच गिफ्ट दिलं होतं. तर काय गिफ्ट दिले ते पाहूया आपण. एक सरप्राईज आहे त्याच्यासाठी, पण गिफ्ट एवढं सुंदर आहे की ते पाहता क्षणी सगळ्यांना आवडेल असंच गिफ्ट होतं ते. वाव. तर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही मूर्ती होती. तर सगळ्यांनी मूर्तीला प्रणाम केलाय. शिवाजी महाराज की. मोठ्यांचं पाहून आमची आणू सुद्धा घोषणा करत होती. म्हणजे खरं तर मुलं आपल्याकडेच पाहून सगळं शिकत असतात. आणि मग त्यांचं सुरू झालं नंतर महाराजांना नमस्कार करणं. आणि अशा गोड आठवणी घेऊन शेवटी आम्ही घराकडे निघालो. असा सुट्टीचा हा रविवार कधी संपला ते कळले सुद्धा नाही. आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलंय आणि हिला अजिबात काही नाही घरी जायची, त्याच्यामुळे हिला इथंच राहायचंय. आले यांची ना येण्याची इच्छा नाही. सगळ्यांनी एकमेकाला बाय केलं आणि एक भावाची गाडी, त्यांना जायचं होतं तलव्याला, आम्हाला यायचं होतं ऐरवलीला आणि बहिणीला जायचं होतं बोरवलीला. असे सगळेजण वेगवेगळ्या दिशेने निघाले.
नाईटचा हा व्ह्यू खरंच खूप सुंदर दिसत होता. आणि त्याची जी सोसायटी होती खरं तर खूप मोठं टॉवर होतं ते. आणि उंच म्हणजे किती फ्लोअर होते मलाही माहीत नाही, अंदाजे 30 तरी असेल, कारण माझ्याच भावाचा रूम 21व्या फ्लोअरवर होता आणि तिथून व्ह्यूही खूप सुंदर दिसत होते. घरी तर निघालो, पण बाजूला परत भावाची गाडी आली आणि काका आणि मावशीचं अजूनही बाय बाय चालूच होतं. आम्ही त्यांच्या गाडीचं फोटोज घेतले आणि त्यांनी पाठीमागून आमच्या गाडीचे घेतले. यालाच म्हणतात आपल्या माणसांची ओढ.